पुण्यात जातोय। पुणे मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। एका माणसाच्या हट्टापायी तयार मार्गिकेचं उद्घाटन का थांबवता असा सवाल इथे विचारला जातोय आणि ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते इथे एकवटले आहेत आणि पोलिसांसोबत सध्या बोलणं देखील सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, आपण पाहतोय पुण्यामध्ये महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। नक्कीच वर्षा, आपल्याला जसं माहिती आहे की काल पंतप्रधान नरेंद्र मोदी खरं तर सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन ते स्वारगेट मेट्रो स्टेशन या भुयारी मार्गाचं उद्घाटन करणार होते आणि त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे ते उद्घाटन देखील करण्यात आलेलं नाहीये। महाविकास आघाडी आज पुण्यात आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांचं असं मत आहे की पुणेकरांचा पैसा तर वाया घालवलाच आहे, पण पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून एखादं कुठले जे कोण पुणेकर असतील त्यांच्या हस्ते उद्घाटन करून पुणेकरांसाठी हा भुयारी मार्ग सुरू करण्यात यावा। खरं तर जेव्हा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली होती मागच्याच महिन्यामध्ये, तेव्हा ते म्हणले होते की 8 दिवसात पुढच्या ही मार्गिका सुरू होईल, परंतु नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी ह्याचं उद्घाटन रखडलेलं होतं। काल दौरा रद्द झाल्याने हे उद्घाटन देखील राहिलेलं आहे। वर्षा, निश्चितच रेवती, आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय कार्यकर्ते आक्रमक झाले, पोलिसांकडून देखील काहीतरी सांगितलं जाते, नेमकं काय सांगतायत पोलीस प्रशासन? खरं तर 29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ह्याचं उद्घाटन करणार आहेत, म्हणून पोलीस त्यांना असं म्हणतात की आत्ता हे आंदोलन मागे घ्यावं, कारण 29 तारखेला म्हणजे परवाच ह्याचं उद्घाटन होईल आणि तेव्हा पुणेकरांसाठी ही मार्गिका सुरू होईल। वर्षा, रेवती, पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। महाविकास आघाडीचे कोणते मुख्य नेते आलेत का या ठिकाणी? आता सद्यस्थितीला अरविंद शिंदे आणि शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष देखील तिथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अजून प्रमुख नेते सुद्धा या आंदोलनात दाखल होतील थोड्याच वेळात। वर्षा, निश्चितच रेवती, आपण बघतोय महाविकास आघाडीने एक इशाराच दिलाय, सांगितलं आहे आम्हीच उद्घाटन करू। त्या अनुषंगाने कार्यकर्ते नेमके काय म्हणतायत याकडे आपलं लक्ष असणारच आहे। आपण ही दृश्य